गुड मॉर्निंग इंडिया। मैं हूं कथेकारी और आप देख रहे हैं डाकिया। एक खत, एक कहानी और बहुत सारी अनकही बातें। मेरा एक सवाल है, ये जैसे जैसे हम आगे चलते रहते हैं वैसे पुरानी अच्छी चीजों को साथ क्यों नहीं लेके चलते? आपको कभी ऐसा सवाल आया है? तो आप समझ रहे होंगे मैं किस चीज की बात कर रहा हूं। खतों की। हमें हमें लिखना पसंद है लेकिन खत नहीं लिखते, हम टेक्स्ट लिखते हैं। हमें इमोशन बयां करना पसंद है लेकिन लिखते नहीं है, हम रील भेजते हैं। लिखा करो और हमें भेजा करो, क्योंकि ये एक नई पहल है जिसका नाम है खत लिखेगा इंडिया। चलो देखते हैं डाकिया पे आज किसका खत आया। गर्मियों की छुट्टियों में आप कहाँ जाया करते हैं? मामा के घर। हम भी, लेकिन हम उसे नानी का घर कहते हैं। लेकिन आपका कभी ऐसे हुआ है कि नानी का घर पिछले गली और आपका अगले गली हो? ऐसा ही एक खत आज आया है, जो खत है अहमदनगर से। एक पोती ने अपनी नानी के लिए खत लिखा है। देखो, ये ना एक बड़ा सुंदर अटूट बंधन होता है। आपको सुनाता हूं, आपको भी आपके बचपन की यादें ताजा हो जाएगी। सुनो। प्रिय मम्मा, तुझी खूप आठवण येते ग. खूप मिस करतोय आम्ही सगळे. खूप काही सांगायचं, करायचं, बोलायचं राहूनच गेलं. मम्माचं घर आता मम्माचं घर राहिलं नाही. तू गेलीस आणि आमचं हक्काचं आजोळ हरवूनच गेलं ना. मी ते दिवस खूप मिस करते. जेव्हा शाळेतून घरी जाताना आधी तुझ्याकडे येऊन आईला फोन करून विचारायचे की भाजी काय केलीये, आणि नावडती भाजी असली तर तुझ्याकडे जेवून मग घरी जायचे. तुझी प्रत्येक गोष्ट, सवयी, ठरलेली वाक्य आणि तुझा आवाज अजूनही स्पष्ट लक्षात आहे बरं का. उन्हाळ्यामध्ये सकाळी जेव्हा नाश्ता करायला बसायचीस, मस्त पोळी भाजी आणि एक आंबा असा बेत. मग आम्ही पण चिल्ले पिल्ले तुझ्याकडे हट्ट करायचो. आम्हालाही असं ताट सजवून हवं. सगळे हट्ट, सगळे लाड पुरवलेस. तुझ्या हातचं आमरस धिरड कोणालाच नाही बनवता येत. आणि गुलाबजाम आणि बिर्याणी पण. आम्हाला किती गोड हाका मारायचीस. गुड्डूबाय, बब्बूबाय, टिंगूबाय, दाद्या, काळूराम, टिनाबाय, पप्प्या, चंदन, रानू. किती गोड. लिहिताना तुझा आवाज कानात घुमलावर का. सगळ्यात गोड तर स्वरूला बोलायचीस. माझी आई, माझा बाप. किती आणि काय काय लिहू तुझ्याकडे. सगळं शब्दांमध्ये मांडता येणं शक्यच नाही. पण एक जरूर बोल. इतक्या लवकर जायची खरंच गरज नव्हती. म्हणजे आम्ही सगळे मिस करत आहोतच, पण एक व्यक्ती तुला खूप जास्त, म्हणजे तू विचार पण करू शकत नाही इतकं जास्त मिस करतोय. तुझी एकुलती एक लाडाची लेक, तुझी रानू, म्हणजेच माझी आई. तिची एकच सगळ्यात जवळची मैत्रीण होतीस. तू जेव्हा गेलीस आम्ही सगळेच रडत होतो. पण मला अचानक दिसलं की माझी आई कुणाची आई, बहीण, बायको, सून वाटत नव्हती. एक छोटंसं लहान लेकरू आपल्या आईसाठी रडत होतं. आई हरवली होती ग तिची. सापडतच नव्हती तिला, आणि कधी सापडणार पण नव्हती. खूप हेलावून टाकणार क्षण होता माझ्यासोबत. असं कधीच पाहिलं नव्हतं तिला मी. तिच्यासाठी, फक्त तिच्यासाठी थांबायचं होतंस. पण त्याच्या मर्जी पुढं कोणी जाऊ शकतं का? असो, मी तुला आज वचन करते, तिला त्रास होईल असं मी कधीही वागणार नाही आणि कोणाला वागूही देणार नाही. त्याची खूप काळजी घेईल. मम्मा, जिथे कुठे आहेस आनंदी राहा आणि आमच्या सगळ्यांवर लक्ष असू देत कायम. खूप प्रेम. आय लव्ह यू सो मच अँड वी मिस यू. तुझी गुड्डूबाई. देखा, एक खत की ताकत होती है कि हम उस व्यक्ति को लिख सकते हैं, उसकी यादें ताजा कर सकते हैं. अगर आपके भी दिल में कोई कोई ऐसा व्यक्ति हो जिसको आप बहुत प्यार करते थे और उसे कुछ कहना चाहते हैं या कहना चाहते थे,
तो एक खत लिखिए और हमें भेजिए। क्योंकि मैं हूँ कथेकारी और ये है एक पहल जिसका नाम है खत लिखेगा इंडिया। अब इंडिया का हर एक इंसान अपने जज्बात बयां करेगा तो हर कोई खत लिखेगा। हम आपके खतों का इंतजार कर रहे हैं। खत भेजते रहिए और मुस्कुराते रहिए।